नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण पाहता तरुण भारत फास्ट न्यूज। राज्यात मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे अनेक भागामध्ये पिण्याची पाण्याची टंचाई तीव्र होत आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनासाठी 1 कोटी रुपयांचे विशेष अनुदान जाहीर केले आहे। हा निधी केवळ पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठीच वापरण्यात यावा असे स्पष्ट निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। बुधवार दिनांक 8 जुलै रोजी मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली। या बैठकीत सीमा प्रश्नाच्या खटल्याला दिरंगाई होऊ नये आणि सुप्रीम कोर्टात सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला। अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे सीमा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडवावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। उत्तर कर्नाटकात कमी पावसामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, शेतकरी संरक्षण, जलसंधारण आणि पारदर्शक प्रशासनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशी सूचना मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिल्या आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी सरकारकडे निधीची कोणतीही कमतरता नसून गरज भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। एम.के. हुबळी येथील अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी दिल्याप्रकरणी कित्तूर येथील JNMC न्यायालयाने संबंधित वडिलांना 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवत अल्पवयीनांना वाहने देणाऱ्या पालकाविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरूच आहे। रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी राज्य सरकारतर्फे कर्नाटक लोकसेवा आयोग आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरणामार्फत विविध सरकारी रिक्त पदावर लवकरच भरती केली जाणार आहे। वन विभागाच्या बेळगाव विभागातील 42 रिक्त पदावर महसूल, पोलीस, अबकारी आणि रेशीम विभागातील रिक्त पदेही भरली जाणार आहेत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी प्रथमच बेळगाव दौऱ्यावर आलेल्या डी के शिवकुमार यांच्या भेटीमुळे उत्तर कर्नाटकातील जनतेच्या मनात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत। बेळगाव जिल्ह्याला आणखी 2 मंत्रिपदे मिळावीत अशी अपेक्षा असल्याचे बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले। खरीप हंगामात येळ्ळूर, धामणे व येरमाळ मार्गावरील अधिकृत बस थांब्यावर परिवहनाच्या बस न थांबल्याने भांगलणीसाठी जाणाऱ्या शेतकरी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अधिकृत बस थांब्यावर बस न थांबल्यास शेतकरी महिला व शेतकरी आंदोलन छेडणार असून महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। बुधवारी रात्री 8च्या सुमारास एकसंबा येथील नाईकबा मंदिराजवळील माणिक कल्लाप्पा वडगावे यांच्या प्लास्टिक साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली। या दुर्घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। गोडाऊनमध्ये प्लास्टिकच्या खुर्च्या, टेबल, बुट्ट्या, पाईप आदी साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। सुमारे 4 ते 5 तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली, मात्र तोपर्यंत गोडाऊनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते। गेल्या 8 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असून कणकुंबी भागात जुलै महिन्यात आतापर्यंत 958.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 4 जुलै रोजी 165 मिलीमीटर झालेला पाऊस यंदातील सर्वाधिक असून जांबोटी कणकुंबी परिसरात चांगल्या पावसामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त झाले आहेत। एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी उपाययोजना तयार करण्याचे निर्देश ऊर्जा खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। पर्यायी वीज स्रोतांचा वापर वाढवून अधिक वीज निर्मितीवर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत। यजमान अमेरिकेवर 4-1 असा विजय मिळवल्यानंतर बेल्जियमचा संघ विश्वचषक मोहिमेसाठी नव्या उत्साहाने सज्ज झाला आहे। कॅटलमध्ये मिळवलेल्या या विजयाची आठवण ताजी असतानाच बुधवारी लॉस एंजेलिस परिसरात बेल्जियम संघाने जोरदार सराव केला। या विजयामुळे संघात नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे गोलरक्षक थिबॉ कॉर्टुआ यांनी सांगितले।